नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. ट्रम्प साहेबांची आता बाकीच्या देशांबरोबर थोडी बातचीत सुरू झाली आहे, पण टॅरिफच्या बाबतीत ते माघार घेतील असं दिसत नाही. पण त्या बोलण्यातून काही ना काही बाहेर निघेल. पण एक गोष्ट मला वाचायला मिळाली, त्याच्यामध्ये असं आलं आहे की चायनाच्या जहाजांवर नवीन पोर्ट फीज लावली जाणार आहे. ही फी 2028पर्यंत $140 प्रति टन एवढी वाढवली जाणार आहे. 14 ऑक्टोबर 2025 पासून एप्रिल 2028पर्यंत हा टॅक्स $50 प्रति टनावरनं $140 प्रति टन एवढा केला जाणार आहे. आणि कंटेनर टॅक्स $120 वरनं $250 होईल. यामुळे ग्लोबल सप्लाय चेनमध्ये अडथळे येतील आणि महागाई वाढू शकेल. याचा परिणाम कॉस्को, COSCO, OOCL, एव्हरग्रीन, CMA आणि CGM या कंपन्यांवर होईल. तर आता ट्रम्प प्रशासनाने चीनच्या जहाजांकडे मोर्चा वळवला आहे असं दिसतं आहे. फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदी होती 4,668 कोटींची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची विक्री होती 2,006 कोटींची. ITCने 24 मंत्र ऑर्गॅनिक हा ब्रँड 472 कोटीला विकत घेतला. DVZ ग्लोबल फार्मा कंपनीबरोबर ॲडव्हान्स इंटरमिडिएट्स सप्लाय करण्यासाठी लाँग टर्म करार केला. 600 ते 700 कोटी कपॅसिटी एक्सपान्शनसाठी DVZ गुंतवणूक करेल. इटर्नल म्हणजे झोमॅटो फॉरेन शेअर होल्डिंग 49.5 पर्यंत राहील. ओबेरॉय 928 युनिट त्यांची विकली गेली. गेल्या वर्षी 705 युनिट विकली गेली होती. कार्पेट एरिया 12.8 लाख स्क्वेअर फीट विकला गेला. गेल्या वेळेला तो 10.8 लाख स्क्वेअर फीट विकला गेला होता. ABB तिने तिच्या ॲन्युअल जनरल मीटिंगमध्ये स्पिन ऑफवर विचार करणार असं सांगितलं होतं, तर ते रोबोटिक्स विभाग जो आहे तो अलग करणार आहेत. ज्युबिलंट फार्मोवा चेअरमनवरचे जे सगळे आरोप होते ते क्लिअर झाले आणि त्याचा क्लोजर रिपोर्ट कोर्टाने स्वीकार केला आहे. क्राफ्ट्समन ऑटोमेशन कोठावडी कोईमतूरमधला नवीन प्लांट त्यांचा सुरू झाला. तिथे कमर्शियल ऑपरेशन सुरू झालं. टाटा एल्क्सी रेव्हेन्यू कमी झाला, EBIT कमी झालं, EBIT मार्जिन कमी झालं, नेट प्रॉफिटसुद्धा कमी झाला. पण टाटा एल्क्सीने ₹75 डिव्हिडंड दिला आहे. जिओचं इन्कम वाढलं, प्रॉफिट वाढला, त्यांनी 50 पैसे डिव्हिडंड दिला. मास्टेकचं प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढला, EBIT कमी झालं, EBIT मार्जिनही कमी झालं. जस्ट डायलचा रिझल्ट चांगला लागला, त्यांचे प्रॉफिट रेव्हेन्यू दोन्हीही वाढले. श्री सिमेंट 3.40 मेट्रिक टन पर ॲनम
क्लिंकर ग्राइंडिंग युनिट त्यांनी कमिशन केलं. हे बलोडा बाजार रायपूर छत्तीसगड इथे आहे. बायोकॉन 23 एप्रिलला ते फंड रेझिंगवर विचार करणार. भेळ BHEL रेव्हेन्यू 27,350 कोटी, तो 19% वाढला. ऑर्डर्स 92,534 कोटी आणि त्यांचा एकंदर ऑर्डर बुक 1.96 लाख कोटी एवढं झालं. वेदांताकडे 71 कोटीची पोल्युशन बोर्डाने मागणी केली होती, त्याला ओरिसा कोर्टाने स्टे दिला. सिप्लाच्या मेडिस्प्रे फॅसिलिटीला VAI मिळाला. JB केमिकल बायसोप्रोलॉल टॅबलेट 5 मिलीग्राम आणि 10 मिलीग्रामसाठी US FDA कडून संमती मिळाली. हे झेनेटाचं जनरिक आहे आणि हायपरटेन्शनसाठी वापरलं जातं. बजाज इलेक्ट्रिकल तेलंगणा येथे 18 एप्रिलपासून बजाज इलेक्ट्रॉनिक्स मल्टी ब्रँड स्टोअर त्यांनी सुरू केलं. सुप्रीम पेट्रो एक्स मोल्डमध्ये 80% स्टेक घेतलेला, उरलेला 20% स्टेक पुढील 2 वर्षामध्ये घेणार आहेत. NIIT इम्नॅलिओमध्ये 70% स्टेक घेतला, उरलेला 30% स्टेक ते टप्प्याटप्प्याने घेणार आहे. कोलते पाटीलची विक्री 2,791 कोटी झाली. 4,000 कोटीचे प्रोजेक्ट त्यांनी लॉन्च केले. त्यांचं कलेक्शन 2,432 कोटीचं झालं, हे 18% वाढलं. अमेरिकेमध्ये युनायटेड हेल्थचा रिझल्ट खराब लागला आणि तो शेअर 22% पडला. चीनने लोन प्राईम रेटमध्ये कोणताही बदल केला नाही आणि ट्रम्प जपान आणि इटलीबरोबर टॅरिफच्या संबंधात बोलणी करणार आहेत. MTNLनी मुद्दल आणि व्याज दोन्हीचंही पेमेंट युनियन बँक, पंजाब नॅशनल, यूको, IOB, पंजाब सिंध, SBI यांना केलं नाही. युजास एनर्जी हे 25 शेअरला 17 शेअर असा बोनस देणार आहेत. डायनॅमॅटिक टेक्नॉलॉजी रेअर फ्यूजलेज असेंब्ली लाईन त्यांनी 40 सीटर टर्बोप्रॉप एअरक्राफ्टसाठी बंगलोर फॅसिलिटीमध्ये लॉन्च केले. नॅशनल फर्टिलायझर आसाममध्ये अमोनिया युरिया कॉम्प्लेक्ससाठी ते जॉईंट व्हेंचर करणार आहेत. कोल इंडियाची सबसिडियरी SECL यांनी 7,040 कोटींचा करार TMC मिनरल रिसोर्सेस बरोबर केला. मायनिंगमध्ये पेस्ट फिल तंत्रज्ञान वापरणारी कोल इंडिया ही पहिली पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग बनली आहे. MQL पुणे फॅसिलिटीला US FDA कडून VAI म्हणजे व्हॉलेंटरी ॲक्शन इनिशिएटेड मिळाला. ॲस्टर DM क्वालिटी केअर इंडियाबरोबरच्या मर्जरला CCI कडून मान्यता मिळाली. JSW स्टीलच्या इटालियन सबसिडियरीला 33 बिलियन युरो एवढी गव्हर्नमेंटकडून ग्रँट मिळाली. ही ग्रँट रेल मिल मॉडर्नायझेशनसाठी आहे. PSP प्रोजेक्ट्स
107 कोटीची ऑर्डर ब्रिगेड प्रोजेक्ट गुजरातकडून मिळाली. प्रेस्टीज ग्रुपनी प्रेस्टीज हॉस्पिटॅलिटी या तिच्या सबसिडियरीला 175 कोटीची कॉर्पोरेट गॅरंटी दिली. आज ब्रेंट क्रूड पुन्हा वाढलाय, 67 वर गेलं, कारण इराणवर बंधने लावल्यामुळे क्रूडमध्ये तेजी आली. डॉलर इंडेक्स मात्र कमी झाला, 98.59 झाला, तर बॉन्ड यील्ड 4.34 वर गेलं. ICICI बँकेचा रिझल्ट चांगला आला. प्रॉफिट, नेट इंटरेस्ट इन्कम, नेट इंटरेस्ट मार्जिन सगळ्याच गोष्टी वाढल्या. त्यांनी 11 रुपये एवढा लाभांश दिला. त्यांचा कासा रेशोही वाढला, डिपॉझिट्सही वाढले, ॲडव्हान्सेसही वाढले आणि NPA, ग्रॉस NPA, नेट NPA सगळं कमी झालं. HDFC बँकेचा पण प्रॉफिट वाढला, नेट इंटरेस्ट इन्कम वाढलं, पण अदर इन्कम मात्र कमी झालं आणि ग्रॉस NPA YOY लेव्हलवर वाढले, नेट NPA पण YOY लेव्हलवर अगदी किंचितसे वाढले. त्यांनी 22 रुपये एवढा लाभांश दिला आहे आणि 27 जून ही रेकॉर्ड डेट ठेवली आहे. येस बँकेचाही रिझल्ट चांगला आला आहे. त्यांचे प्रॉफिट्स, नेट इंटरेस्ट इन्कम वाढलेलं आहे. ग्रॉस NPA त्यांचे फ्लॅट राहिले, डिपॉझिट वाढले, ॲडव्हान्सेस वाढले. क्राफ्ट्समन ऑटोमेशन कोईमतूरच्या नव्या प्लांटमध्ये त्यांनी कामकाज सुरू केलं आहे. इलेक्ट्रॉनिक्स मार्ट तेलंगणामध्ये नवीन मल्टी ब्रँड स्टोअरमध्ये कामकाज सुरू. आयनॉक्स विंड 1500 मेगावॅटच्या फ्रेमवर्क करारासाठी CESCच्या सबसिडियरीने हा फ्रेमवर्क करार आयनॉक्स विंड बरोबर केला आहे. आज तेजीत मंदीत कुठले शेअर राहतील हे आपण बघूया, पण मार्केट सुरुवातीला तरी तेजीत उघडेल, नंतर काय होतंय ते बघावं लागेल. तेजीतले शेअर सांगतीये IT सेक्टर मात्र मंदीत राहील, कारण ITचे कोणतेही रिझल्ट चांगले येत नाही आहेत. मॅक्स फायनान्शियल, आधी तेजीचे शेअर बघा. मॅक्स फायनान्शियल, कोटक बँक, भारती एअरटेल, महिंद्रा EPC रिझल्ट चांगला आहे. JB केमिकल, सिप्ला, बजाज फिनसर्व, ICICI बँक, येस बँक, HDFC बँक, बायोकॉन, अशोक लेलँड, स्टेट बँक ऑफ इंडिया, ॲक्सिस बँक, GMR एअरपोर्ट, नाल्को, CDSL, D-मार्ट, हिंदुस्तान कॉपर, अडाणी पोर्ट, त्यांना आणखीन एक पोर्ट मिळत आहे आणि भारताबाहेर त्यांची 4 पोर्ट होतील आता. मनकाइंड फार्मा मुद्दाम चॉईस केला आहे, कारण त्यांचा 86% बिझनेस डोमेस्टिक आहे आणि कॉन्ट्रासेप्टिव्हमध्ये ते मार्केट लीडर आहेत. डिव्हिज लॅब, ABB, HDFC, AMC, ट्रेंट, SBI लाईफ, देवयानी इंटरनॅशनल, जस्ट डायल, NIIT, हुडको, LIC हाऊसिंग, लुपिन, लिपॉन लाईन, टायटन, डिव्हिज लॅब, KPR मिल, जस्ट डायल, MQR फार्मा आणि ONGC. तर मंदीमध्ये इन्फोसिस, टाटा एलेक्सी, विप्रो आणि बहुतेकसे
IT सेक्टरमधले शेअर मंदीत राहतील. बघूया काय काय होतं आहे ते. सगळ्या बातम्या सांगता आल्या नाहीत कारण पुष्कळ मोठा व्हिडिओ होतो आहे. तर 9:15ला काय होतं आहे ते पाहूया. नमस्ते.